हो, आता आपण बघूया वीण दोघांकडेही तुटेनाचे एपिसोड रिव्ह्यू. स्वानंदी आणि समर त्यांच्या खोलीमध्ये असतात. समर सोफ्यावर झोपलेला असतो आणि स्वानंदी बेडवर. तेव्हा समर जोरात घोरत असतो. तेव्हा स्वानंदी उठते आणि बोलते, ओ राजवाडे, मिस्टर राजवाडे. तेव्हा समरला ऐकायला येत नसतं. समर जोरात घोरत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते, बापरे एवढ्या जोरात. तेव्हा स्वानंदी उठते आणि त्याच्याजवळ जाऊन आवाज येत असते, ओ राजवाडे उठा ना. तेव्हा समरला ऐकायला येत नसतं. तेव्हा स्वानंदी तिथे टेबलवर एक स्टॅच्यू पडलेला असतो हातांचा, त्याला उचलते आणि बोलते, आता तुम्ही उठवा तुमच्या हातांनी. तेव्हा ती समरला हलवत असते तरीही समर उठत नसतो. तेव्हा स्वानंदी काय बघू म्हणून तिला एक पीस सापडतो आणि त्या पीस घेऊन ती समरच्या नाकाजवळ ठेवते. तेव्हा समर हालचाल करतो आणि स्वानंदी पटकन पळून अंगावर घेऊन झोपून घेते. समरला शिंका येतात आणि समर झोपत बोलतो, कोण आहे. आणि स्वानंदीने टेबलवर गुलाबजामुन ठेवलेले असतात ते बघतो समर आणि पुन्हा झोपून घेतो. तेव्हा स्वानंदी गुपचूप उठून बघते, हसते आणि परत झोपते. इकडे आदिरा तिच्या खोलीत बसलेली असते. रोहन येतो, आदिराला हात लावतो. आदिरा घाबरते. तेव्हा आदिरा बोलते की अरे यार रोहन तू. तेव्हा रो बोलतो की अगं आदिरा एवढी काय घाबरली, माझाच विचार करत होतीस ना. तेव्हा आदिरा बोलते, तुझा विचार काय, माझा विचार काय, माझ्या डोक्यात आजकाल सतत आईंचाच विचार येतो. तेव्हा आज रोहन बोलतो की आदिरा आई काही बोलली का तुला. तेव्हा आदिरा बोलती, काही बोलली का, ते सतत बोलत असतात, किती बडबड करतात त्या. रोहन बोलतो की तू तिच्याकडे लक्ष नको देऊ. बघ आदिरा, आम्ही लहानपणापासून तिच्यासोबत आहोत म्हणून आम्हाला त्याची सवय आहे. काहींना सवय असते अगं, तुला सवय होईल हळूहळू. तेव्हा आदिरा बोलते की हळूहळू, अरे किती वेळ लागतोय रो. मी काही म्हणते का, माझ्या मनात सुद्धा नसतं. त्या सारख्या बोलत असतात की तुझ्या माहेरी इतका पैसा आहे, इथे काहीच पैसा नाही आहे. पण रो मी काही बोलतच नाही ना, माझ्या मनात सुद्धा नाही. आता आम्ही शॉपिंगला गेलो होतो सुशला घेऊन, अर्पिता ताई ही होती. आता अर्पिता ताईने नंदूताईला काहीतरी सांगितलं, त्या तरी मलाच बोलत होत्या त्या. अरे माझी काय चूक आहे, मी काही सांगितलं पण नाही किंवा माझ्या मनातही नव्हतं हे सगळं. तेव्हा रोहन आदिराला समजत असतो की तू आईला इग्नोर कर, ती काही बोलली ना तर तू मनावर घेतच नको जाऊस, मनाला नको लावून घेत जाऊ असं. आदिरा बोलते की हाऊ इज इट पॉसिबल, सांग ना. वी आर स्टेईंग अंडर द सेम रूफ 24/7. तर मग कसं कोणाला इग्नोर करणार आहे. आणि फ्रँकली स्पीकिंग रो, मला कोणीतरी असं सतत क्रिटिसाइज करतं, कसं सहन होणार आहे, मला सवय नाही याची. तेव्हा रोहन तिला पुन्हा समजवत असतो की तू नको लक्ष देत जाऊस. तेव्हा आदिरा बोलते की रो कसं लक्ष नको देत जाऊ रो, त्या सारख्या बोलत असतात. आणि रो तुला सांगायचं म्हणजे ना की मी कोणाचंही ऐकून घेत नाही. मी माझ्या मॉमचंही कधी ऐकून नाही घेतलं, पण तरीही मी ऐकून घ्यायचा प्रयत्न करते. पण मला जबरदस्ती कोणी बोललेलं नाही आवडत रो. हां माझी चूक असेल ना तर मी मान्य करेल, पण चूक नसताना मी का ऐकून घेऊ. मी तिथे नाही ऐकून घेतलं तर इथे का ऐकून घेऊ. तेव्हा आदिरा अशी बडबड करत असते आणि थोडी शांत होते. रोहनकडे जाते आणि रोहनला बोलते की रो, मला तुझ्यासोबत खूप छान आयुष्य जगायचं, एकदम वंडरफुल. मला इथे राहण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यांना सतत इंटरफेअर करत असतात, सतत काही ना काही बोलत असतात आणि जे मला आवडत नाही. तेव्हा आदिरा रोहनला सांगत असे, तुला समजते ना मला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा रोहन बोलतो, हे बघ आदिरा, हे बघ तुझी लाईफस्टाईल वेगळी, माझीसुद्धा लाईफस्टाईल वेगळी, तुझी अपब्रिंगिंग वेगळी, माझीसुद्धा अपब्रिंगिंग वेगळी. आता हे सगळं ॲडजस्ट करायला जसं तुला टाईम लागतो आहे तसं माझ्या आईला पण टाईम लागणार ना आदिरा. पण ट्रस्ट मी, ती ॲक्सेप्ट करेल. हे बघ, आय नो की तुमच्यामध्ये भांडणं होत असतात, पण मी तुला कधी काही बोललो आहे का. तेव्हा आदिरा बोलते नाही. तेव्हा रोहन बोलतो की ट्रस्ट मी नेहमी तुझ्यासोबत असेल. आणि हे बघ आदिरा, तुमच्या दोघांमध्ये कितीही भांडणं झाली ना, पण मी तुला कधीच सोडणार नाही आणि तुमच्यामध्ये पडणार नाही, ओके. तेव्हा आदिरा बोलते की आय नो रो, पण मला असं वाटलं होतं की आमच्या दोघींचं भांडणं झाल्यावर तू मलाच चिडशील. तेव्हा रो बोलतो की आदिरा आर यू क्रेझी, आणि मी का असं करेन. इकडे स्वानंदी आणि आजी चहा पित असतात. तेवढ्यात स्वानंदीला केसरी टूरकडून फोन येतो. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी मला केसरीवाल्यांकडनं फोन आला. तेव्हा आजी उत्सुकतेने विचारतात, बघ काय. तेव्हा आजींच्या लक्षात येतं की ते स्वानंदीशी व्यवस्थित बोलत नसतात. त्या हारावरून त्यांचं थोडंसं आजींना शंका असते. तेव्हा स्वानंदी फोनवर बोलते आणि तिकडनं स्वानंदीला नोकरीसाठी हायर केलं आहे असं सांगतात. तेव्हा स्वानंदी फोन ठेवल्यावर खूप खुश होते आणि बोलते की आजी मला नोकरी मिळाली. तेव्हा स्वानंदी खूप खुश होत असते, आजींना सांगत असते. तेवढं तिथे मल्लिका येते. मल्लिका विचारते की काय कशाबद्दल अभिनंदन चालू आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो काकू, मला केसरी टूरकडून फोन आला होता, मला जॉब मिळाला आहे, मी लग्नाआधी अप्लाय केलं होतं. तेव्हा मल्लिका बोलते की काय स्वानंदी नोकरी, आणि तू नोकरी करशील. अगं राजवाड्यांची सून आहेस तू, समर राजवाड्याची बायको आहे, असं तसं मल्लिका तिला विरोध करत असते. तेव्हा आजी मध्येच बोलतात की मल्लिका,
तिचं तिने ठरवावं. तिला समजतं काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. आणि तसंही नोकरी करायला माझा विरोध कधी नव्हताच. आणि तूही म्हटली असतीस ना तरी तुलाही मी नोकरी करायला लावली असती. कसं आहे ना, आपला दिवस आपण कसा घालवायचा, स्वानंदीला पैसे कमवायची गरज नाही हे उघड आहे, पण तिचा दिवस तिने कसा घालवायचा हे तिला ठरवू देत. आता यावर अजून वायफळ चर्चा करू नकोस. तेव्हा स्वानंदीला खूप बरं वाटतं. तेव्हा मल्लिका बोलते की आता आजींनीच ठरवलं आहे तर कर मग नोकरी, आणि कॉंग्रॅच्युलेशन हां स्वानंदी. तेव्हा स्वानंदी बोलते थँक्यू आणि बोलते की आजी थँक्स, तुम्ही मला एवढा सपोर्ट करतायत म्हणून. तेव्हा मल्लिका मनात बोलत असते की आईंना पण कदाचित असं वाटते की ही सून म्हणून टिकणार नाही किंवा ही आवडत नाही सून म्हणून, म्हणून ह्या आई अशा वागतायत ना. कर हं स्वानंदी, जॉब कर तू. इकडे स्वानंदीचे बाबा देवाचा पाय पडतात आणि रोहनला बोलतात की रोहन बँकेत जाऊन आलो रे. तेव्हा ते जायला लागतात. तेव्हा मंदाकिनी त्यांना आवडते, दरवाजात उभं असते आणि बोलते की नाही जायचं म्हणून. आणि त्यांना सांगत असते की अहो काय करताय तुम्ही, मी तुम्हाला FD मोडू देणार नाही अहो. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तू मंदा, तुझा याच्याशी काही संबंध नाही. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की अहो असं कसं संबंध नाही, संसार करते मी तुमच्यासोबत इतकी वर्ष, आणि तुम्ही FD मोडून टाकली तर खाऊ काय, राहू कशी. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिला बोलत असतात की हे तुझेच उपकार आहेत. राजवाड्यांच्या घरची तू जर ते दागिने ठेवले नसते तर हा पराक्रम झाला नसता. अगं राजवाड्यांचं आपण देणं लागतो. त्यांनी आपले पोरीची बाजू असून त्यांनी लग्न करून घेतलं, सगळा खर्च त्यांनी केला. काय नाक राहील माझं पोरीचं तिथे. हे सगळं तुझ्या वागण्यामुळे होतंय, मला तू इथून अडवू नकोस. तेव्हा ते स्वानंदीची आई बडबड करत असते. तेव्हा स्वानंदीचे बाबा जोरात चिडतात आणि बोलतात की बघ मंदा, तू जर आत्ता बाजू झाली नाहीस तर माझं मेलेले तोंड पाशील. तेव्हा मंदाकिनी बाजूला होते आणि रडते की काय चाललंय हे. रोहनला सांगत असते की रोहन अरे तू तरी सांगायचं ना, बोलायचं ना तू काहीतरी. तेव्हा रोहन बोलतो की मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी तयारी करतो, चल आधिरा. तेव्हा रोहन निघून जातो. तेव्हा मंदाकिनी आधिराला बोलते की आधिरा तू तरी बोलायचं ना. तेव्हा आधिरा बोलते की काय बोलू मी आई मला तरी असं वाटतंय की बाबा बरोबर आहेत. हे बघा त्यांना पण ऑकवर्ड फील होत असेल ना, पिंट्या दादाचे पैसे द्यावे म्हणून ते करतायत असं नाही म्हणत मी, पण त्यांना पण ऑकवर्ड होत असेल ना. मला तरी वाटते आई की बाबा जे करतायत हीज राईट. आणि आधिराही तिथून निघून जाते. इकडे समोर ऑफिसची तयारी करत असतो, शर्टची बटन लावत असतो. तेवढ्यात स्वानंदी येते आणि बोलते मिस्टर राजवाडे. तेव्हा समोर बोलतो की काय अहो, दरवाजा नॉक करून यायची पद्धत असते, लहान मुलांना सुद्धा कळतं आणि डायरेक्ट घुसलात आत. तेव्हा स्वानंदी तिकडे तोंड करून घेते आणि तेव्हा समोर बोलतो बोला आता काय आहे. तेव्हा स्वानंदी बोलते अहो चुकलं आहे. तेव्हा समोर बोलतो नाही नाही चुकलंच आहे तुमचं. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो तुमचे बटणं चुकले आहेत, बटनांचा क्रम चुकला आहे. तेव्हा समोर बोलतो की हे बटणं मी वरती लावेल नाही तर खाली लावेल, माझा शर्ट आहे, माझी बटणं आहेत. तेव्हा स्वानंदी बोलते अहो लहान मुलांना सुद्धा कळतं की बटणं कशी लावावीत ते. इकडे समोर बोलत असतो की ऑफिसला जायला इथे वेळ होतोय, त्यात तुम्ही अशा मध्ये भस्कन आला तर होऊन जातात गडबड, बटणं उलटी सुलटी लागली जातात. तेव्हा समोर जायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते मिस्टर राजवाडे. समोर बोलतो काय आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो मी तुम्हाला बोलली होती ना की मी एक इंटरव्ह्यू दिला होता, त्यांचा मला फोन आला होता आणि तो इंटरव्ह्यू माझा झाला आहे, मला जॉब भेटला आहे. तेव्हा समोर तिच्या पुढे हात जोडून उभा राहतो आणि बोलतो धन्यवाद, आता मी जाऊ. तेव्हा स्वानंदी बोलते मिस्टर राजवाडे ऐका ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तेव्हा समोर बोलतो कसला प्रॉब्लेम. तेव्हा स्वानंदी बोलते की मी जॉब केला त्याचा. तेव्हा समोर बोलतो की तुम्ही काय करताय, मी काय करताय, आपण एकमेकांना ॲन्सरेबल नाही आहे, त्याच्यामुळे हे घर तुमचं नाही आहे, इथली माणसंही तुमची नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करताय त्याच्याने कोणालाही काही फरक पडणार नाही आणि कोणाला फरक पडलाही तरी तुम्हाला त्याच्याने काही फरक पडणार नाही. तेव्हा समोर बोलतो की आपलं लग्न हे व्यवहार आहे, समजतं आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते काय व्यवहार लावलं आहे हो, लग्न म्हणजे काही व्यवहार नाही आहे, तडजोड आहे. तेव्हा समोर बोलतो तडजोड असो व्यवहार असो एकच आहे ना. तेव्हा समोर सांगत असतो की बिझनेस आणि व्यवहार, बिझनेसमध्ये व्यवहार केला जातो आणि आपलाही हा व्यवहारच आहे. आणि व्यवहारामध्ये भावना ह्या व्यक्त करायच्या नसतात, हे भावनामध्ये गुंफवायचं नसतं, हे व्यवहाराचं पहिलं तत्त्व आहे. तेव्हा स्वानंदी बोलते तुमच्या बिझनेसमध्येही तुम्ही असं फडाफडा लोकांना बोलतात का. तेव्हा समोर बोलतो की फडाफडा नाही, मी लोकांना स्पष्ट आणि क्लिअर तेच बोलतो. तेव्हा समोर सांगत असतो की मी खऱ्याची जाणीव करून देत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते खोटं मनात बाळगत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की खरं. तेव्हा समोर बोलतो की हो काय आहे ना, आजकाल लोक आहे ना खोटं जास्त बोलतात. तेव्हा तो स्वानंदीकडे बोट दाखवून बोलत असतो. तेव्हा स्वानंदीला त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. तेव्हा समोर बोलतो की आजकाल तुम्ही कुत्रा पाळा, मांजर पाळा, काही पाळा, पण खोटं भ्रम मनात पाळू नका. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.